यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील सुदाम राठोड यांनी गेल्या वर्षी अजित 104 वाणाच्या कापसाची लागवड केली आहे। 2 एकरातील अजित कापसापासून त्यांना 28 क्विंटल कापसाचे उत्पादन मिळाले। तर अजित कापूस लागवड केल्याने कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन आणि उत्पन्न मिळत असल्याने त्यांनी यंदाही कापूस लागवडीचा निर्धार केलाय। तसंच जागतिक बाजारामध्ये कापसाची मागणी वाढणार असल्याने कापसाचे दरही चांगले राहण्याची शक्यता आहे। पांढरकवडा तालुक्यातील मीरा गावच्या सुदाम राठोड यांच्याकडे वडिलोपार्जित 15 एकर शेती आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ते कापसाची लागवड करतात। मात्र कापसावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होत असल्याने कापसाच्या पिकातून फारसं उत्पन्न मिळत नव्हतं। त्यामुळे त्यांनी गेल्या वर्षी अजित 104 या कापसाची लागवड केली आहे। 2 एकरातल्या कापसापासून त्यांना 28 क्विंटल कापसाचं उत्पादन मिळालं। माझा मुख्य व्यवसाय हा शेतीचा आहे। त्यामुळे आम्ही शेतीमध्ये प्रामुख्याने मुख्य पीक म्हणून तुरी, सोयाबीन आणि कापूस हा आमचं मुख्य पीक आहे। आणि त्यातमध्ये मुख्य पीकमधून सर्वात जास्त पीक म्हटलं तर कापसाचा घेतो। कापूस हा इतर व्हेरायटी बरीच काही व्हेरायटी लावलो, पण त्यात आम्हाला पूर्ण समाधान मिळालेलं नाही। त्यामुळे आम्ही मग इकडे तिकडे असं धावपळ करून थोडंसं इकडे तिकडे लोकांचं ऐकून मग हे अजित 104 ही वाण गेल्या वर्षीपासून जवळपास मी माझ्या शेतामध्ये 2 एकर लावलेले आहेत। आणि त्या वाणामध्ये मला जवळपास यावर्षी 14 क्विंटल एकरी असा ॲव्हरेज मिळालेला आहे। आणि तो वाण जवळपास वेचणीसाठी फार चांगला आहे। त्याचा बोंड साईज फारच उत्तम चांगली आहे। अजित 104 या कापसाचं बोंड मोठं असतं, तसंच पानावर लव असल्यानं फवारणीच्या खर्चातही बचत होते। त्यामुळे सुदाम राठोड यांनी 5 एकरात अजित 104 या कापूस लागवडीची तयारी सुरू केली आहे। रोगाचा जो प्रादुर्भाव आहे हा पानावर लव असल्यामुळे त्यामुळे इतर किडींचा प्रादुर्भाव फार कमी होतो। त्यामुळे आम्हाला फवारणीसाठी फार सोयीस्कर वाण आहे असं आम्हाला ते पटलं जाते। तर इतर वाणामध्ये बरेच व्हेरायटीज आमच्या इतर शेतामध्ये बरेच काही असे व्हेरायटी राहतात, परंतु त्याला फवारणीसाठी फार त्रास होतो आणि आम्हाला फवारणीसाठी वगैरे फार धावपळ करावं लागते। त्यासाठी ते एक तर कसं त्या व्हेरायटीवर आम्हाला रोग कळत नाही, कुठल्याही व्हेरायटीवर कुठलेही रोग असं येतो म्हणून आम्हाला कळत नाही ते। त्यामुळे त्याच्यात आम्हाला काही पुरेपूर्ण असा ॲव्हरेज काही कापसामध्ये मिळत नव्हता। त्यामुळे अजित ही व्हेरायटी ही अर्ली व्हेरायटी म्हणजे फार सुरुवातीपासूनच बोंड धारण करते आणि कापूस वगैरे चांगला निघतो त्यात। यावर्षी 2 एकर लावले मी, त्यामुळे 14 क्विंटल असं कापूस एकरी ॲव्हरेज मिळालं आहे। 14 दूने 28 क्विंटल 2 एकरासाठी यावर्षी मिळालेलं आहे। मला यावर्षी पुढच्या वर्षी जवळपास 2017 ते 18मध्ये 5 एकर असं लावायची माझी पूर्ण तयारी आहे। यवतमाळ जिल्हा कापूस लागवडीसाठी प्रसिद्ध आहे। मात्र कापसाच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्यानं अनेक शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळालेत। मात्र सोयाबीनचे दर कमी होत आहेत, त्यामुळे सोयाबीनचं पीक शेतकऱ्यांना परवडत नाही। त्यामुळे शेतकरी कापूस पिकाकडे आता वळू लागलाय। सुदाम राठोड यांच्याप्रमाणे शेतकऱ्यांनी अजित सीड्सच्या कापसाची लागवड केल्यास त्यांना कमी उत्पादन खर्चात जास्त उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे। गजानन भोयरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, यवतमाळ।